आता दुसरं पुढं आपण बघितलं तर सातारा जिल्ह्यामध्ये 2 भाजपचे 2 शिवसेनेचे म्हणजे एकनाथ शिंदेचे आमदार आहेत. असंच बघितलं तर अजित पवार गटाचेही 2 आहेत. यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर. त्यांनीच 2 दिवसापूर्वी एक वक्तव्य केलेलं आहे. खरं तर त्यांच्या विधानसभेचा आढावा घेताना रामराजे नाईक निंबाळकर हे नाव घ्यावंच लागणार, जरी राखीव मतदारसंघ असला तरी. कारण जिथं रामराजे नाईक निंबाळकर सांगतील तोच उमेदवार तिथं निवडून येणार हेही तुम्हाला माहीत आहे. पुन्हा एकदा त्यांचा आहे तो उमेदवार असणार की नवखा उमेदवार येणार आणि रामराजे नाईक निंबाळकर यांचं 2 दिवसापूर्वीचं वक्तव्य की तुतारी घ्यायला वेळ लागणार नाही, याचा अर्थ काय समजायचं पत्रकार म्हणून आपण? रामराजे हे जिल्ह्यातले असे नेते आहेत की वाऱ्याची दिशा त्यांना सगळ्यात आधी कळते. तुम्ही बघितलं असेल तर 1995 साली रामराजे अपक्ष निवडणूक लढले आणि त्यावेळेस अपक्षांच्या जीवावर महायुतीचं सरकार आलेलं होतं. 99 साली रामराजेंनी शरद पवारांचा झेंडा हातात घेतला. गेल्या विधानसभा निवडणुकीत रामराजे भाजपमध्ये गेल्याच जमा होते, परंतु भाजपमधनं त्यांना तिकीट रणजित निंबाळकर आणि जयकुमार गोरेंनी त्यांच्या उमेदवाराला तिकीट मिळू दिलं नाही, म्हणून ते पुन्हा शरद पवारांकडे आले. अजितदादांनी पक्ष फोडला त्यावेळेस रामराजे त्यांच्याबरोबर पक्ष फोडण्यामध्ये आघाडीवर होते आणि पुन्हा लोकसभेला तुम्ही बघितलं असेल तर महाराष्ट्रात महायुतीच्या विरोधात लाट होती. बरोबर रामराजेंनी धैर्यशील मोहिते पाटलांना उभं केलं आणि त्यांना निवडून आणलं. म्हणजे रामराजे आणि विजय असं एक समीकरण आहे. आणि रामराजेंना आत्ता रणजित निंबाळकरांनी मोठं फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये आव्हान दिलेलं आहे. रामराजेंचा उमेदवार पाडायचाच अशी भावना घेऊन रणजित निंबाळकर आता फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये काम करत आहेत आणि रणजित निंबाळकरांनी स्वतःच्या लोकसभेला जेवढं काम केलेलं नाही तेवढं त्यांच्या विधानसभेचा उमेदवार निवडून आणण्यासाठी रणजित निंबाळकर लोकसभेच्या निवडणुकीनंतर सक्रिय झालेले आहेत. शिवरूपराजे खर्डेकर हे रामराजेंचे अत्यंत जवळचे घरातले व्यक्तिमत्व असलेले नेतृत्व आहे. जिल्हा बँकेला संचालक आहेत. त्यांचे वडील दादाराजे खर्डेकर हे रामराजेंबरोबर कायम राहिलेले होते. पण शिवरूपराजे खर्डेकरांनी लोकसभेच्या निवडणुकीत रामराजेंच्या विरोधात जाऊन भूमिका घेतली. त्याच्यानंतर नुकतेच माणिकराव सोनवलकर म्हणून जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत की जे रामराजेंची साथ सोडून त्यांना जिल्हा परिषदेचा अध्यक्ष केलेलं असतानासुद्धा ते साथ सोडून ह्यांच्याबरोबर रणजित निंबाळकरांबरोबर गेलेले आहेत. रणजित निंबाळकरांनी ठरवलेलं आहे की रामराजेंचा उमेदवार निवडून येणार नाही. या पद्धतीनं सगळी व्यूहरचना त्यांनी आखलेली आहे. दीपक चव्हाण ज्या समाजातून किंवा ज्या वर्गातून येत आहेत त्या वर्गाच्या विरोधात मागासवर्गीय समाजामध्ये काही वर्ग आहे तर त्या वर्गाला प्रतिनिधित्व मिळालेलं नाही 15 वर्षामध्ये. तुम्हाला कधी प्रतिनिधित्व मिळणार असा प्रश्न घेऊन रणजित निंबाळकरांनी वेगळ्या वर्गाचा एक उमेदवार शोधायची तयारी चालवलेली आहे, पण त्यांनी अजून आपले पत्ते सगळे खुले केलेले नाहीत. त्यामुळे रामराजेंसमोर दीपक चव्हाणांनाच ठेवायचं का वेगळा उमेदवार द्यायचा ह्याच्यावर सुद्धा रामराजेंवर एक दबाव आहे आणि रामराजे त्या पद्धतीनं निर्णय घेणार आहेत. रामराजेंना माहिती आहे की फलटण विधानसभेची निवडणूक जिंकणं ह्यावेळेस एवढं सोपं नाही, कारण महायुतीत रामराजे असले तरी शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची मतं त्यांना मिळणार नाहीत. त्यामुळे रामराजे हे आत्ता दबावाचं राजकारण खेळत आहेत. देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांना ते असं कोंडीत पकडत आहेत. कोंडीत पकडून समजा रणजित निंबाळकरांना थांबवण्यात त्यांना यश आलं तर ते महायुतीसोबत राहतील आणि नाही आलं तर त्यांनी तुतारीचा दरवाजा उघडा करून ठेवलेला आहे. त्यामुळं एकूण रामराजेंची वाटचाल ही तुतारीच्या दिशेने आहे आणि तुतारी बरोबर लढायचं हे जवळपास रामराजेंचं निश्चित झालेलं आहे. फक्त आत्ता जे काय चाललेलं आहे ते देखावा आहे. रामराजेंचे पत्तेसुद्धा शेवटच्या क्षणाला ओपन होतात. अतिशय रामराजे हुशार आणि बुद्धिमान राजकारणी आहेत. त्यांचे डावपेच कधीही उघड होत नाहीत. त्यांनी भल्या भल्यांना कात्रजचा घाट दाखवलेला आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसला सुद्धा कात्रजचा घाट दाखवण्याच्या दृष्टीने त्यांची वाटचाल सुरू आहे. एकंदरीत तुम्ही म्हणताय की अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांना कात्रजचा घाट दाखवण्यासाठी त्यांची वाटचाल सुरू आहे. म्हणजे रामराजेंच्या मनाजोगता जर उमेदवार मिळाला नाही तर त्यांच्या हातात तुतारी दिसेल. आणि काही दिवसापूर्वी त्यांनी असं एक वक्तव्य केलं, शिवस्वरूपराजे खर्डेकर ज्यावेळी गेले त्यावेळी त्यांनी सांगितले की आता एक वेळ मी रणजितसिंह नाईक निंबाळकरांना जवळ करेन मात्र यांना करणार नाही. अशा पद्धतीच्या टोकाच्या भूमिका घेतलेल्या आहेत. खरं तर भाजपाला सुद्धा अनुकूलता आहे, म्हणजे महायुतीला तिथं अनुकूलता आहे एकंदरीत दिसतंय. महाविकास आघाडीला अनुकूलता आहे. म्हणजे उमेदवारी न मिळाल्यास रामराजे हे शरदचंद्र पवार गटाची तुतारी फुंकू शकतात आणि असं झालं तर विजय कोणाचा असेल? नाही, उमेदवारी रामराजेच्याच उमेदवारांना मिळणार, पण जिंकण्याची शक्यता तुतारीवर जास्त आहे. त्यामुळे रामराजे तुतारीच्या बाजूनं जातील
आणि तुतारी हातात घेतली तर शरद पवारांच्या विचाराची मतं, महाराष्ट्रात जे काही महायुतीच्या विरोधात असलेलं वातावरण त्याचा फायदा करून घेण्याचा रामराजेंचा प्रयत्न. शेवटी आमदार निवडून आला तर रामराजेंना किंमत आहे, आमदार जर निवडून आला नाही तर रामराजेंना किंमत असणार नाही. त्यामुळे आत्ता त्यांना आपलं राजकारण टिकवायचं असेल तर तुतारी हातात घेऊन सहज आपला उमेदवार निवडून आणणं रामराजेंच्या दृष्टीनं अतिशय आवश्यक. आता याच्यामध्ये अजून एक ट्विस्ट की फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये जर रामराजेंनी तुतारी हाती घेतलीच तर त्याचा मान खटावमध्ये किती फरक पडेल? रामराजेंनी तुतारी हातात घेतली तरी आणि नाही घेतली तरी रामराजे जयकुमार गोरेंच्या विरोधातच मानखटावमध्ये काम करणार. आत्ता फक्त एकच की जयकुमार गोरेंनी जर का रणजित निंबाळकरांना फलटणमध्ये थांबवलं आणि आतल्या आत कॉम्प्रोमाइज केलं, कारण जयकुमार गोरे कुणाला कधीही मॅनेज करू शकतात किंवा आपल्या बाजूने वळवू शकतात. त्यामुळे जयकुमार गोरे ते डाव टाकू शकतात की रणजितसिंह निंबाळकरांचा प्रचंड दबाव रामराजेवर तयार करायचा आणि मग रामराजेंनी सांगायचं मी तुम्हाला मानखटावमध्ये मदत करतो, तुम्ही मला फलटणमध्ये विरोध करू नका. अशी तडजोड होऊ शकते. ही तडजोडसुद्धा नाकारता येणार नाही. आणि जर तशी तडजोड झाली तर जयकुमार गोरेंचा मार्ग जरा सुकर होऊन जाईल आणि रामराजेंचाही मार्ग सुकर होईल. पण नाही झाली तर रामराजे द्वेषानं मानखटावमध्ये लक्ष घालतील. म्हणजे रामराजे जयकुमार गोरेंना पराभवासाठी पूर्ण वेळ काम करतील आणि महाआघाडीला त्याचा मोठा फायदा होईल. आता एक टोक फलटणचं सातारा जिल्ह्याचं आपण बघतोय माढा सोलापूर जिल्ह्याला जोडलेलं आहे, तर दुसरं टोक आहे ते सांगली जिल्ह्याला कोल्हापूर जिल्ह्याला जोडलेलं असा कराड विधानसभा मतदारसंघ, दक्षिण विधानसभा मतदारसंघ. खरं तर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि त्यांच्या विरोधात भाजपचे लोकसभा प्रभारी डॉक्टर अतुल भोसलेंना आजपर्यंत गुलाल मिळालेला नाही. मात्र आत्ताची जी काही निवडणूक आहे त्यामध्ये लोकसभेला जे झाले उदयनराजेंचा विजय, त्यामुळे अतुल भोसलेंचं काम मोठं आहे. त्यांनी 600 ते 700 मताचं लीड उदयनराजेंना दिलेलं आहे. खरं ह्या लीडचा आणि येणाऱ्या आगामी विधानसभेमध्ये अतुल भोसलेंना फायदा होईल का? आणि पृथ्वीराज चव्हाणांची हॅट्रिक विजयाची हुकेल की पराभवाची हॅट्रिक अतुल भोसलेंना मिळेल? कुणाला विजयाची मिळेल की पराभवाची? मागचा इतिहास जर आपण बघितला तर अतुल भोसले, विलास काका आणि पृथ्वीराज चव्हाण असे 3 गट कराड दक्षिणच्या राजकारणामध्ये प्रभावी राहिलेले आहेत. विलास काकांच्या निधनानंतर विलास काकांचा गट हा जरा विधानसभेच्या रिंगणातून मागे पडलेला आहे. परंतु अतुल भोसलेंना मागच्या 2 निवडणुकांमध्ये जे साध्य झालं नाही ते यंदाच्या लोकसभा निवडणुकीमध्ये साध्य झालेले आहे. कराड दक्षिणचा मतदारसंघाचा इतिहास बघितला तर स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज अखेर पहिल्यांदाच भाजपला तिथं मोठं यश मिळालेलं आहे. म्हणजे भाजपला कधीही आघाडी कराड दक्षिणमध्ये मिळालेली नव्हती. पहिल्यांदा ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भाजपला आघाडी मिळवून देण्यामध्ये अतुल भोसलेंना यश आलेलं आहे. त्यामुळे अतुल भोसले हे मेरिटला उतरलेले आहेत. अतुल भोसले हे आता किरकोळीत घेण्यासारखा उमेदवार राहिलेला नाही. अतुल भोसले कदाचित पराभवाची परंपरा खंडितसुद्धा करू शकतील. परंतु जसं मी तुम्हाला सांगितलं की शशिकांत शिंदेविषयी कराड दक्षिणमध्ये नाराजी होती. त्याला 2 कारणं होती की उदयसिंह पाटील ज्यावेळेस संजय पाटील खून खटल्यामध्ये अडकलेले होते त्यावेळेस उदयसिंह पाटलांना अटक करा म्हणून शशिकांत शिंदेने कराडमध्ये मोर्चा काढलेला होता आणि त्याचाही परिणाम शशिकांत शिंदेंवर झाला अशी चर्चा लोकसभेच्या निवडणुकीनंतर आहे की उदयसिंह पाटलांच्या माणसांनी तेवढं प्रामाणिक काम केलेलं नाही. उदयसिंह पाटील शशिकांत शिंदेशी प्रामाणिक राहिले पण खालची माणसं राहिली का नाही ह्याच्याविषयी संशयता आहे. पृथ्वीराज चव्हाणांनी सहज निवडणूक घेतलेली होती. पृथ्वीराज चव्हाणांना असं वाटत होतं की उदयनराजेंविषयी कराडमध्ये नाराजी आहे, आपण काही काम नाही केलं तरी आपोआप उदयनराजेंना पराभवाला सामोरं जावं लागेल, सहज शशिकांत शिंदेंना मतं मिळतील. आत्मविश्वास पृथ्वीराज चव्हाणांना नडलेला आहे. पण मतदार डायव्हर्ट झालेला आहे. कमळाच्या दिशेनं डायव्हर्ट झालेला मतदार आहे. तो परत हाताच्या दिशेनं आणण्याचं काम पृथ्वीराज चव्हाणांना करावं लागणार आहे. पृथ्वीराज चव्हाण सलग 2 टर्म आमदार आहेत आणि 2 टर्म आमदार असल्यामुळे थोडी नाराजी, थोडं आमदारांच्या विरोधात एक वातावरण असं तयार झालेलं असतं. तर ते सगळं बदलून पृथ्वीराज चव्हाणांना दाखवावं लागणार आहे. अतुल भोसलेंनी जे काही मोठ्या प्रमाणात मागच्या 2.5 वर्षामध्ये कराड दक्षिणमध्ये निधी आणलेला आहे तर त्याच्यापेक्षा पुढच्या वेळेस मी जास्त निधी आणू शकतो असं पृथ्वीराज चव्हाणांना वातावरण करावं लागेल. कराड दक्षिणचा सामना हा अतिशय रंगतदार होईल आणि जशी पाटणची लढत शेकड्यात व्हायची तशी कराड दक्षिणची लढत यावेळी शेकड्यात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कुणीही जिंकू शकेल. कुठला तरी बाबा हा आमदार होईल
अशी शक्यता आहे. पण कुठला बाबा होईल यात आज आपल्याला सांगणं अवघड आहे. अवघड. खरं तर तुम्ही म्हटला त्याबद्दल कुठला तरी बाबा होणार आहे, परंतु ह्या कराड विधानसभा मतदारसंघामध्ये जसं आपण कोरेगावचं मगाशी उदाहरण घेतलं की कोरेगावमधील शशिकांत शिंदेंचा पराभव करण्यासाठी जिल्ह्यातील त्यांच्या पक्षातील नेते कारणीभूत असतात. कराडच्या अतुलबाबांचा पराभव करण्यासाठी भाजपचेच काही लोक कारणीभूत होतात. उदाहरणार्थ 2019ला शेवटचं भाषण विक्रम पावसकरांचं हे कारणीभूत ठरल्याचं मुस्लिम समाज किंवा काँग्रेसचे लोक सांगतात की हिरवा गुलाल आम्ही उधळू. अशा पद्धतीचं किंवा अतुल भोसले आमदार नकोत असं अनेकांना अंतर्गत वाटतंय का? आणि जातीय समीकरणाचं मुस्लिम वोटिंग हे मिळवण्यात भाजप तिथं अपयशी ठरत आलेला हा इतिहास आहे. काय वाटतं यावेळी तो इतिहास बदलेल का? दोन गोष्टी आहेत की मागची जी निवडणूक होती त्यावेळेस विक्रम पावसकरांचं जे अतिशय तीव्र प्रकारचं भाषण झालेलं होतं त्याचा फटका फक्त अतुल भोसले यांना नाही तर उदयनराजे भोसले यांना सुद्धा बसलेला होता. आणि उदयनराजेंची जी पिछेहाट झाली मागच्या पोटनिवडणुकीमध्ये त्यासाठी विक्रम पावसकरांनी केलेलं भाषण हे अतिशय महत्त्वाची भूमिका बजावणारं होतं. पण यंदा लोकसभेला विक्रम पावसकरांनी चांगलं काम केलेलं आहे. विक्रम पावसकरांनी एक वेगळी भूमिका बजावलेली, भाजपचे सगळे गट आणि अतुल भोसले एकत्र आलेले होते आणि त्याचा फायदा उदयनराजेंच्या निवडणुकीला झाला. परंतु आत्ताची विधानसभेची निवडणूक ही वेगळी आहे. आपण 3 वर्षापूर्वी झालेली जिल्हा बँकेची निवडणूक पाहिली तर अतुल भोसले आणि बाळासाहेब पाटील एकत्र आलेले होते. 2009मध्ये बाळासाहेब पाटलांचं तिकीट कापून अतुल भोसलेंनी कराड उत्तरमध्ये उमेदवारी मिळवलेली होती. परंतु आता परिस्थिती बदललेली आहे. पाटील भोसले हे नवी समीकरण कराडमध्ये उदयास आलेलं आहे आणि बाळासाहेब पाटील हे ऐन वेळेला त्यांचे समर्थक अतुल भोसलेंना मदत करण्याची शक्यता आहे. त्यामुळं जे काय मताचं ध्रुवीकरण आहे जे पृथ्वीराज चव्हाणांच्या विजयात निर्णायक भूमिका बजावतं ते ध्रुवीकरणाला छेद देण्याचं काम बाळासाहेब पाटील आणि भोसले यांची युती ही करू शकते. आता बाळासाहेब पाटील किती अतुल भोसलेंना मदत करतात पडद्याआडून मदत करायची असल्यामुळं त्या मदतीवर बाळासाहेब पाटलांच्या हा सगळा निकाल अवलंबून राहणार आहे. कराडमधली जी काय ध्रुवीकरणाची मते ती पृथ्वीराज चव्हाणांनाच मिळणार. परंतु त्यावेळेस बाळासाहेब पाटलांनी जर काही मतं त्यांची वळवली तर अतुल भोसलेंना त्याचा फायदा होऊ शकतो. आता कराड दक्षिणचं एक आपण समीकरण बघितलं. कराड दक्षिणमध्ये कराड शहर मोस्ट इम्पॉर्टंट ठरतं की तिथला मतदार आहे तो ज्याच्याकडे आहे त्याचा विजय होतो. आता त्या दृष्टीनं आपण पाहिलं. परंतु कराड उत्तर जो शेजारचा मतदारसंघ आहे तिथं खरं तर बाळासाहेब पाटील यांचा 50,000च्या मताने फरक 1 लाखाकडे असं त्यांचं कायमचं असतं आणि तो आत्मविश्वास त्यांना होता लोकसभेला शशिकांत शिंदेंच्या वेळी उदयनराजेंच्या वेळी 2024मध्ये. मात्र ते मताधिक्य 1700 मतावरती आलं. धोक्याची घंटा म्हणायची बाळासाहेब पाटलांसाठी? नाही, बाळासाहेब पाटलांना धोक्याची घंटा आत्ता नाही आहे. परंतु निवडणूक सोपी नाही. त्याचं कारण असं आहे की बाळासाहेब पाटलांच्या विरोधात एक मोठी एकजूट ह्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये बघायला मिळाली. बाळासाहेब पाटील निर्धास्त होते. त्यांना असं वाटत होतं की सहजपणे शशिकांत शिंदेंचा विजय होईल आणि कराड उत्तरमधून काही इकडे तिकडे झालं तरी 25-30 हजाराचं मताधिक्य सहजपणे शशिकांत शिंदेंना मिळून जाईल. कारण खाली जे कार्यकर्ते असतात झेडपी पंचायत समिती किंवा ग्रामपंचायत पातळीवरचे ह्यांचं कुणाचंही उदयनराजेंचं काम करावं अशी मानसिकता नव्हती. त्यामुळे बाळासाहेब पाटील गाफील राहिले. परंतु कराड उत्तरमध्ये मनोज घोरपडे धैर्यशील कदम यांची युती झाली. हे दोन एकमेकांच्या विरोधात विधानसभा लढवणाऱ्या नेत्यांनी एकमतानं काम केलं आणि महत्त्वाचं शिवेंद्रराजेंनी सातारा तालुक्याचा जो गट आहे जो भाग आहे जो कराड उत्तरमध्ये येतो तिथल्या सगळ्या कार्यकर्त्यांना आवळून धरलं. त्यांना सांगितलं की तुम्ही गप बसायचं आणि उदयनराजेंचं काम करायचं. तुम्हाला उदयनराजेंचं काम करण्याशिवाय पर्याय राहणार नाही. उदयनराजेंचं काम करण्यासाठी जे कार्यकर्ते बाळासाहेब पाटलांबरोबर गेले होते ते सगळे परत आणून उदयनराजेंचं काम करायला त्यांनी लावलं. ही जी काय आघाडी मजबूत झालेली आहे शिवेंद्रराजे, उदयनराजे, मनोज घोरपडे, धैर्यशील कदम ही आघाडी जर विधानसभेला टिकली तर बाळासाहेब पाटलांना निवडणूक अवघड जाईल आणि काहीही घडू शकेल. इथपर्यंत ह्या निवडणुकीचं रंगरूप आपल्याला पाहायला मिळेल. पण आत्ता तरी बाळासाहेब पाटलांना इतके विरोधक एकत्र होतील आणि एकजुटीनं काम करतील किंवा शिवेंद्रराजेंनी ज्या ताकदीनं आपल्या भावासाठी काम केलं त्या ताकदीनं ते मनोज घोरपडेसाठी काम करतील का, धैर्यशील कदमसाठी काम करतील का, हा एक प्रश्न आहे. आणि दुसरं एक आहे की जिल्हा बँकेला शिवेंद्रराजे चेअरमन पदासाठी इच्छुक झाले. सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला आणि त्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसला. राष्ट्रवादीच्या सगळ्या नेत्यांनी शिवेंद्रराजेंच्या पाठीत
खंजीर खुपसला, त्यांना गाफील ठेवलं आणि त्यांना शरद पवारांना भेटायला लावलं, अजित पवारांना भेटायला लावलं आणि ऐनवेळी त्यांना चेअरमन होऊ दिलं नाही किंवा चेअरमन पदाला नितीन पाटलांना उभं करून शिवेंद्रराजेंचा पत्ता कापला. तर तो राग शिवेंद्रराजेंच्या मनात जर राहिला असेल तर ते कदाचित स्वतः पुढाकार घेऊन बाळासाहेब पाटलांचा पराभव करतील आणि त्यामुळे बाळासाहेब पाटलांना शिवेंद्रराजेंच्या भूमिकेवरच राजकारण करावं लागणार आहे. आता आपण पाहिलं की कराड उत्तर म्हटलं की महाविकास आघाडीकडून आमदार बाळासाहेब पाटलांचं नाव दिसतं, मात्र भाजपाकडून मनोज घोरपडे आहेत, जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम आहेत, तर त्यासोबत किसान मोर्चाचे रामकृष्ण वेता आहेत. एकंदरीत जर कराड भागातील उमेदवार हे बाळासाहेब पाटील आहेत, त्यांना जर कराड भागातीलच उमेदवार दिला तर काय फरक पडेल आणि जर रामकृष्ण वेता ह्यांना उमेदवारी दिली तर मनोज घोरपडे थांबतील का? रामकृष्ण वेताळ हे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते आहेत. रामकृष्ण वेताळांचं स्वतःचं सुद्धा एक वलय आहे. रामकृष्ण वेताळ कराड भागातून उमेदवारी मागणारे एकमेव उमेदवार आहेत. आत्तापर्यंतचा अनुभव बघता की कराडमधलं मतदार आहे तो आपल्या उमेदवारालाच मतदान करतो, तो सातारा तालुका किंवा खटाव तालुक्यातल्या उमेदवाराला मतदान करत नाही. त्यामुळे रामकृष्ण वेताळ हा सुद्धा एक मोठा स्ट्रॉंग उमेदवार राहण्याची शक्यता आहे. रामकृष्ण वेताळांना संधी मिळाली आणि सातारा आणि खटावच्या जनतेनं साथ दिली तर रामकृष्ण वेताळ वेगळा निकाल घडवू शकतील. परंतु आपण जर बघितलं तर रामकृष्ण वेताळना उमेदवारी मिळू दे किंवा धैर्यशील कदमांना उमेदवारी मिळू दे, मनोजदादा घोरपडे हे थांबतील अशी शक्यता नाही. त्यांनी विधानसभेची जोरदार तयारी केलेली आहे. त्यामुळे मनोज घोरपडे हे कुठल्याही परिस्थितीत ही विधानसभा लढवणार अशी शक्यता आहे. एकंदरीत कराड उत्तर जो आहे तो कोरेगाव, सातारा, खटाव आणि कराड या 4 तालुक्यांमध्ये विभागतो. म्हणजे आपल्या सातारा जिल्ह्यातील एकमेव मतदारसंघ आहे की जो 4 तालुक्यातील लोकांशी, मतदारांशी जोडला गेलेला आहे. अशा वेळी आमदार बाळासाहेब पाटील यांना सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कराडकर जवळ करतात, तर बाकीचे जे नेते आहेत म्हणजे रहमतपूर भागातून सुनील माने असतील, देवराज पाटील असतील या साईडला, त्यानंतर शिवेंद्रराजे भोसलेंचे निष्ठावंत कार्यकर्ते, यांच्यामधील महत्त्वाचं म्हणजे बाळासाहेबांसोबत असणारे सुनील माने किंवा देवराज दादा ह्यांच्यापैकी कोणी जर गळाला लागलंच भाजपच्या तर काय निकाल असेल? नाही, आत्ता सुनील माने किंवा देवराज पाटील भाजपच्या गळाला लागतील अशी परिस्थिती नाही. परंतु असं जर काही घडलं तर बाळासाहेबांसाठी तो मोठा धक्का असेल आणि त्याचा निवडणुकीवर फार मोठा परिणाम होऊ शकतो. पण तूर्त तरी तसं काय घडण्याची शक्यता वाटत नाही. म्हणजे कराड उत्तरमध्ये बाळासाहेब पाटील, मनोज घोरपडे, रामकृष्ण वेता यांच्यामध्ये कोण उमेदवार असेल आणि भाजपची किंवा शरदचंद्र पवार गटाची काय रणनीती असेल त्याच्यावरती बरंच काही अवलंबून आणि दुसरा हा मतदारसंघ अजितदादांनी मागितलेला आहे कराड उत्तरचा. त्यामुळे अजितदादाचा गट किंवा आता नितीन पाटील जे नव्यानं खासदार झालेले त्यांचा कराडमध्ये संपर्क आहे. त्यामुळे ते काय भूमिका घेत आहेत त्याच्यावर सुद्धा निवडणूक ठरेल आणि मनोज घोरपडे कराड उत्तरमध्ये कदाचित अजित पवारांच्या पक्षात प्रवेश करून उमेदवारी मिळवतील अशी आत्ता शक्यता. आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे सातारा आहे, महत्त्वाचा 2 राजांचा. अनेकदा सातारकरांनी 2 राजांमधलं वाद, संघर्ष बघितलेला आहे, मात्र ते आज एकत्रित आलेले आहेत. शिवेंद्रराजे भोसले हे सलग टर्म त्यांच्या आहेत की आमदारकीचे आहेत, त्यांना पराभूत करण्यासारखं कोणी नाही. काय वाटतं या निवडणुकींमध्ये 2 राजांचा एकत्रित मनोमिलनाचा फायदा किती होईल आणि विरोधक महाविकास आघाडीकडे उमेदवार असा आजच्या घडीला चेहरा दिसतोय का? शिवेंद्रराजे हे सातारा विधानसभा मतदारसंघात अतिशय सक्षम उमेदवार आहेत. त्यांनी स्वतःचा गट बांधलेला आहे. सातारा जावली विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांनी स्वतःची ताकद निर्माण केलेली आहे. शिवेंद्रराजेंना मनोमिलनाचा फायदा होईल, परंतु शिवेंद्रराजे हे आत्ता महाराष्ट्राच्या 288 विधानसभा मतदारसंघामध्ये एकमेव उमेदवार आहेत की त्यांची उमेदवारी सेफ मानली जाते की शिवेंद्रराजेंचा पराभव आत्ता होऊ शकेल किंवा करेल असा कोणी उमेदवार सध्या दिसत नाही. त्यामध्ये विकास आघाडीचा नेमका कोण उमेदवार शिवेंद्रराजेंच्या विरोधात उभं राहणार हे आत्ता सांगता येत नाही. अजित पवार गटाकडून अमित कदम इच्छुक आहेत, शरद पवार गटाकडून दीपक पवार इच्छुक आहेत, उद्धव ठाकरे गटाकडून सदाशिव सपकाळ, सचिन मोहिते अशी नावं आहेत. पण हे 4ही उमेदवार आत्ता शिवेंद्रराजेंना लढत देऊ शकतील का किंवा त्यांचा पराजय करू शकतील का अशी परिस्थिती नाही. लढत चांगली करू शकतील, लढत चुरशीशी बनवू शकतील, पण शिवेंद्रराजेंचा पराभव होईल अशी आत्ताची परिस्थिती नाही. अजिंक्यतारा कारखाना, लिलावाच्या टकमक टोकावर उभा असलेला प्रतापगड कारखाना, जिल्हा बँक अशा सगळ्या सहकारी संस्था आणि स्वतःचा प्रचंड जनसंपर्क ह्या बळावर शिवेंद्रराजेंना आव्हान देण्याची क्षमता आत्ता कुठल्या उमेदवारात दिसत नाही. पण सगळे एक मतानं एकजुटीनं आले आणि काय आव्हान दिलं त्यांनी तर
एक चुरशीची लढत बघायला मिळू शकते, पण तशी स्थिती आता दिसत नाही. म्हणजे एकंदरीत आपण पाहिलं तर 8 मतदारसंघांमध्ये शिवेंद्रराजे भोसले आज सेफमध्ये दिसत आहेत. महाविकास आघाडीला खरं तर या मतदारसंघात फार मोठं काम करण्याची आणि एकजूट दाखवण्याची गरज आहे, किमान फाईट देण्यासाठी आणि विजयापाशी पोहोचण्यासाठी. हे पाहिलं आपण. पण उदयनराजे भोसले हे जे सोबत आलेले आहेत, मनोमिलन केलेलं आहे लोकसभेला, ते लोकसभेला मनोमिलन टिकेल का आणि टिकणार असेल तर त्याचं मताधिक्य किती वर जाईल? उदयनराजे आणि शिवेंद्रराजेंचं जे आत्ता मनोमिलन झालेलं आहे ते विधानसभेच्या निवडणुकीला निश्चित टिकेल. उदयनराजे हे अतिशय ताकदीनं शिवेंद्रराजेंच्या बरोबर उभे राहतील, शिवेंद्रराजेंना साथ देतील. शिवेंद्रराजेंना विजय करण्यामध्ये उदयनराजेंची भूमिका महत्त्वाची राहील. शिवेंद्रराजेंचा विजय सुस्पष्ट आहे, पण मोठ्या मतानं शिवेंद्रराजे निवडून यावेत ह्यासाठी उदयनराजे भूमिका घेतील. कारण यंदा लोकसभेच्या निवडणुकीला त्यांनी बघितलं की आपल्या भावाभावातल्या फुटीचा लाभ ही विरोधकांनी उठवला आणि नुकसान दोन्ही राजांचं झालं. उदयनराजेंचंही झालं, शिवेंद्रराजेंचंही झालं. तर नुकसान होऊ नये त्यामुळे दोन्ही राजे भविष्यात एकत्र राहतील आणि विधानसभेला ते एकत्र दिसतील अशी शक्यता आहे. म्हणजे एकंदरीत सातारकरांसाठी ही चांगली गोष्ट आहे की दोन्ही राजांमधील मनोमिलन कायम राहील आणि जे काही केसेस असतील, पोलीस केस, राडाविडा, ह्या काय प्रकार पाहायला मिळणार. आता आपण शेवट होणार आहोत तर म्हणजे वाई मतदारसंघ. खरं तर वाई मतदारसंघ हा शरद पवारांचा बालेकिल्ला म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. कारण लक्ष्मण ताते असतील, त्यानंतर मकरंद आबा असतील, त्याबरोबर त्यानंतर आता आणखी नितीन काका आलेले आहेत. परंतु नितीन काका गेले अजित पवार गटासोबत. अजित पवार गटातून त्यांना खासदारकी मिळाली. काय वाटतं एकंदरीत जो वाई मतदारसंघ आहे या ठिकाणी मकरंद आबाच पुन्हा असतील की महाविकास आघाडी काहीतरी चमत्कार करेल आणि मदन भोसले हे भाजपमध्ये राहतील की शरद पवार चंद्र गटात प्रवेश करतील? मदन भोसले आता भाजप सोडून इतर कुठल्या पक्षात जावेत ह्या विचारात तूर्त तरी दिसत नाहीत. जयंत पाटलांनी चाय पे चर्चा त्यांच्याशी केली असली तरी मदन भोसलेंचा अजून निर्णय झालेला नाही. शरद पवारांना मकरंद पाटलांविषयी पूर्वी सहानुभूती होती, पण आता ती सहानुभूती राहिलेली नाही अशा राजकीय गोटात चर्चा आहेत. मकरंद पाटलांना पराभव करायचा किंवा मकरंद पाटलांना निवडून येऊ द्यायचं नाही असा चंग शरद पवारांनी बांधलेला आहे. परंतु शरद पवारांकडे आत्ता उमेदवार नाही. आत्ता जे काही उमेदवार आहेत वाई विधानसभा मतदारसंघामध्ये डॉक्टर नितीन सावंत असतील, विराज शिंदे असतील आणि अरुणादेवी पिसाळ आणि मदन भोसले हे 4 उमेदवार हे प्रबळ आहेत आत्ता. आणि सुरभी भोसले ज्या भाजपच्या जिल्हाध्यक्ष आहेत महिला मोर्चाच्या, त्यासुद्धा इच्छुक आहेत. आजची परिस्थिती बघितली तर शरद पवारांकडून 2 उमेदवारांची चाचपणी मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामध्ये अरुणादेवी पिसाळ आणि मदन भोसले ही 2 नावं आहेत. अरुणादेवी पिसाळ ह्या मदनराव पिसाळ हे माजी मंत्री आणि आमदार राहिलेले जे नेते होते त्यांच्या सून आहेत आणि अरुणादेवी पिसाळांना उभं करायचं आणि मदन भोसलेंची पाठीमागून ताकद घ्यायची अशी एक व्यूहरचना वाई विधानसभा मतदारसंघामध्ये सुरू आहे. कारण वाई विधानसभेच्या निवडणुकीमध्ये बावधन आणि भुईंज हे 2 मोठे जिल्हा परिषदेचे गट आहेत. हे 2 गट जर एकत्र आले तर काही चमत्कार घडू शकतो आणि शरद पवारांना त्याची सगळी खडानखडा माहिती आहे. त्यामुळे शरद पवारांचं वाई विधानसभा मतदारसंघावर बारीक लक्ष आहे. आज मकरंद पाटील सेफ झोनमध्ये आहेत. मकरंद पाटलांनी किसनवीर कारखाना आणि खंडाळा साखर कारखाना हे 2 कारखाने वाचवलेले आहेत. मकरंद पाटलांचा जनसंपर्क ही त्याच्या जमेची बाजू आहे आणि वेळ पडली तर 2 पावलं मागं घेण्याचं कसब मकरंद पाटलांनी शिकलेलं आहे. मकरंद पाटलांनी बेरीज मोठ्या प्रमाणावर जमवलेली आहे. आत्ताची लोकसभा जर बघितली तर वाई विधानसभा मतदारसंघातून शशिकांत शिंदेनाच मताधिक्य राहिलेलं आहे. वाई मतदारसंघातून शशिकांत शिंदेना मताधिक्य राहिलेलं आहे तुम्ही म्हटलं, म्हणजे ते शरद पवार गटाला राहिलेलं आहे. हा विचार करता वाई मतदारसंघाचा अजून एक इतिहास आहे, तो म्हणजे घराणेशाही स्वीकारली गेलेली नाही आहे. जर ही घराणेशाही स्वीकारली गेलेली नाही, लक्ष्मण तात्यांच्या नंतर आमदार त्यांचा मुलगा, आता मुलगा म्हणजे मकरंद आबा असताना त्यांनी भावाला खासदारकी दिली. ही घराणेशाही वाईची जनता स्वीकारेल का की हा इतिहास अबाधित ठेवेल? वाई विधानसभा मतदारसंघात पहिल्यांदा घराणेशाहीला विरोध झालेला आहे. सातारा जिल्ह्यातला सगळ्यात जागृत मतदारसंघ हा वाई विधानसभा मतदारसंघ राहिलेला आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये प्रतापराव भोसले खासदार असताना त्यांचा मुलगा मदन भोसले उमेदवार होता 1995 साली. त्यावेळेस मदनराव पिसाळांनी अपक्ष उमेदवारी करून मदन भोसलेंचा पराभव केला. 99 साली मदनराव पिसाळ पुन्हा निवडून आले, मदन भोसलेंचा पराभव केला. पण 99 साली लक्ष्मणराव पाटील खासदार झाले
आणि 2004 साली लक्ष्मणराव पाटील पुन्हा खासदार झाले आणि मकरंद पाटलांना विधानसभेची उमेदवारी मिळाली. त्यावेळेस एकाच घरात आमदार खासदारकी नको म्हणून मकरंद पाटलांचा वाईच्या जनतेनं पराभव केला. आत्ता परिस्थिती एवढीच आहे की वडील मुलगा खासदार नाहीत, तर 2 भाऊ आमदार खासदार आहेत. आणि त्यामुळं घराणेशाही म्हणून ह्याच्याकडे बघितलं जाईल का, आणि घराणेशाही म्हणून जर बघितलं जनतेनं तर मकरंद पाटलांचा धक्कादायक पराभव झालेला सुद्धा पाहायला मिळेल. कारण नितीन पाटील काही जनतेतून खासदार झालेले नाहीत. राष्ट्रवादीनं त्यांना खासदारकीचं बक्षीस दिलेलं आहे आणि वाई विधानसभा मतदारसंघात लीड न मिळतासुद्धा ते बक्षीस त्यांना दिलेलं आहे. हा अजित पवारांच्या दृष्टीनं मनाचा मोठेपणा आहे. पहिल्यांदा अजित पवार राज्याच्या राजकारणात शब्द पाळणारा नेता आहेत हे ह्या घटनेनं सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळं लढत चुरशीची होण्याची शक्यता आहे. मदन भोसले निष्क्रिय असताना सुद्धा मकरंद पाटील फक्त 40,000 मतांनी निवडून आलेले होते. आत्ता घराणेशाहीचा मुद्दा जर प्रबळ झाला तर काही निकाल लागू शकतो. एकंदरीत आता शेवटचा प्रश्न असा आहे की तुम्ही आत्ता म्हटलं तसं शरद पवार गटाला मताधिक्य मिळाले शशिकांत शिंदेंना, घराणेशाही नाकारली जाऊ शकते, हा अनेक इतिहास आहेत वाई मतदारसंघामध्ये. ज्या पद्धतीनं मकरंद आबांनी अजित पवार गटाची हातमिळवणी केली त्याचा कुठंतरी राग आणि शरद पवारांशी केलेली गद्दारी किंवा बंड हे 2 शब्द घेऊन आपण शरद पवारांशी ज्या पद्धतीने फारकत घेतली त्याचा वचपा काढला जाईल का वाईच्या जनतेकडनं? वाईच्या जनतेकडनं वचपा काढला जाईल का नाही ह्यापेक्षा सक्षम उमेदवार आहे का. शरद पवारांनी जर सक्षम उमेदवार दिला तर जनता त्या उमेदवाराला निश्चित साथ देईल. कारण शरद पवारांना मानणारा वाई विधानसभा मतदारसंघ आहे आणि शरद पवारांच्या विचाराचे अनेक मतदार मोठ्या प्रमाणावर वाई विधानसभा मतदारसंघात आहेत. त्यांना राग आहे की मकरंद आबांनी शरद पवारांची ह्या वयात साथ सोडायला नको होती, परंतु 2 कारखान्यांचं मोठं ओझं त्यांच्या डोक्यावर होतं. 2 कारखाने वाचवण्यासाठी अजित पवारांची साथ देणं गरजेचं होतं, त्यामुळे ते गेले. पण ही अपरिहार्यता मतदार समजून घेतील का हे आत्ता सांगता येत नाही. सक्षम उमेदवारांनी मिळाला तर मकरंद पाटलांना धक्कादायक पराभवाला सुद्धा सामोरं जाऊ शकतं. पण धक्कादायक पराभव होण्यासाठी तेवढा सक्षम उमेदवार आणि तिथल्या सगळ्या इच्छुकांची जुळणी ही शरद पवारांना करावी लागेल आणि शरद पवार त्यात यशस्वी ठरले तरच मकरंद पाटलांचा पराभव होईल. नाहीतर शिवेंद्रराजेनंतर 2 नंबरचा सेफ मतदारसंघ वाई विधानसभा आहे जिथं मकरंद पाटील सेफ आहेत आत्ता, पण ते बदलत्या समीकरणात सेफ राहतील का नाही हे सांगता येत नाही.